हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि अतिशय आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे. तो म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागले, कारण मुंबईमध्ये इंडियाची बैठक होते. होय, इंडिया म्हणजे महाराष्ट्र देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी गट आहेत, जे राजकीय पक्ष आहेत, ते सगळे एकत्रित येऊन मुंबईमध्ये आज बैठक घेत आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2 दिवस ही बैठक आणि चर्चासत्र सुरू होणार आहे. मित्रांनो, देशातले सगळे मातब्बर नेते मुंबईमध्ये आलेले असताना यामध्ये एक नवीन नेतृत्व जे इंडियामध्ये सहभागी झालंय, त्याचीच संपूर्ण देशभर आणि राज्यभर चर्चा होते, आणि ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे यांची चर्चा का? त्याचं कारण तसं आहे, कारण इंडिया आघाडीमध्ये जे कोणते राजकीय पक्ष आणि नेते एकत्रित आलेले आहेत, वास्तविक पाहता हे परंपरेनं एकमेकांसोबतच आजपर्यंत राहिलेले आहेत. मग ते काँग्रेसमध्ये असतील, तृणमूल काँग्रेसमध्ये असतील, किंवा RJD मध्ये असतील, किंवा आपापले पक्ष वेगवेगळे असतील. या प्रत्येकाने स्वतंत्र राज्यकारभार आणि स्वतंत्र काम न करता एकत्रितपणे देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे एकमेकांचे अनुभव, एकमेकांचे स्वभाव आणि एकमेकांची रणनीती त्यांना निश्चितपणे माहिती आहे. परंतु उद्धव ठाकरे हे एकमेव असे नेते की ते भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत आलेले होते आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर ते काम करतात. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडी सोबत राज्यामध्ये सत्तेत आली होती, आणि आज महाविकास आघाडी राज्यात असताना पुन्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना देशामध्ये जी तयार झालेली आहे इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेली आहे. म्हणजे ज्याचा अर्थ असा की हिंदुत्ववादीच्या विरोधात जेवढी काही मतं असतील, जेवढे काही मतप्रवाह असतील, ते इंडियामध्ये ऑलरेडी सहभागी झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये शरद पवार असतील, त्यामध्ये लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असतील, किंवा जे कोणते त्या संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी, मग त्यामध्ये सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, हे सगळे राजकीय पक्षांचे नेते एकत्र आहेत. ते एका विचारसरणीनं काम करतायत. परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये काम करणारा उद्धव ठाकरे हा एकमेव नेता होता जो भारतीय जनता पार्टी सोबत आज त्यांची शिवसेना उद्धव ठाकरे ही इंडिया गटामध्ये सहभागी झाली. म्हणजेच काय तर बहुजनवादी विचारसरणी किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व्यतिरिक्त सामूहिक संपूर्ण राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी विचारसरणी, त्यासोबत एक हिंदुत्व गट जो की राष्ट्रीय एकात्मता जोपासतो, तो शिवसेना उद्धव ठाकरे गट आता त्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालाय. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व निर्माण झालेलं आहे. तसं जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल हेही दोन्ही पक्षापासून वेगळे होते. ते काँग्रेसपासूनही वेगळे होते, भारतीय जनता पार्टीपासूनही वेगळे होते. ते इंडिया आघाडीत सहभागी झाले. त्याचं कारण आहे की मोदींचं त्यांचं जमलं नाही, किंवा भारतीय जनता पार्टीचं त्यांचं जमलं नाही. म्हणून अरविंद केजरीवाल जरी असले तरी ते दोन्ही पक्षासोबत नव्हते. परंतु उद्धव ठाकरे एकमेव असे आहेत की ते भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत होते, आणि भारतीय जनता पार्टी सोबत भारतीय जनता पार्टीलाच वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढवण्याचं काम हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलं. कारण भारतीय जनता पार्टी कुठेही सत्तेत येत नसताना पहिल्यांदा ती महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली यांच्या सोबतच मैत्री करून, युती करून महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली. विशेषतः हीच युती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पुढे जोपासली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली होती. मात्र भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा वाढल्या. त्यांना मंत्रिपद, मुख्यमंत्रीपद आणि पूर्ण सत्ताच एखादी असावी असं मधल्या काळामध्ये वातावरण निर्माण झालं, आणि त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्यापासून बाजूला पडला. वास्तविक पाहता उद्धव ठाकरे हे बाजूला गेले, परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना ही भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडली आणि त्यांना सत्तेत घेतलं. एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. ही जी घटना घडली महाराष्ट्रामध्ये, ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाही, मतदारांना पटलेली, कार्यकर्त्यांना पटलेली नाही, आणि यामुळेच उद्धव ठाकरे यांची राज्यामध्ये सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेल असं काही लोक बोलत होते. तीच मंडळी आता बोलतायत की उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार नाही, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना मजबूत झालीये, तीच भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांना संपवेल की काय अशी भीती वाटते. असं सुद्धा त्यांचा मतप्रवाह आता बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली इथपर्यंत ठीक होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडली आणि अजित पवारांना आपल्या सोबत घेतलं आणि शरद पवार गट वेगळा ठेवला. या ठिकाणी सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत संतप्त झाल्या, चिडले लोक. कारण एक तर तुम्ही शिवसेनाही फोडली, दुसरी राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली आणि सत्तेमध्ये त्यांना सहभागी केलं. यामुळे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांवरही लोकांचा विश्वास आणि लोकांची सहानुभूती, राज्यामध्ये निर्माण झालेलं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी देशात असेल, राज्यात असेल, सत्तेत आहे. अनेक प्रलोभनं ते देत आहेत, अनेक योजना ते जाहीर करतात, परंतु लोक आता फक्त योजनेचा लाभ घेईपर्यंत त्यांचा उदो उदो करतील. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र
भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीसोबत गेलेली जी काही मंडळी असेल ती आणि भाजपची मंडळी यांच्यासोबत मतदार आता राहील की नाही हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. कारण आजच अनेक लोकांनी आपलं मत बनवलंय आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला जायचंय किंवा शरद पवार हे त्या बाजूला आहेत त्यांच्यासोबतही आपल्याला राहायचंय असं मतप्रवाह या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा गट जो फुटून गेला, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार गट असेल, यांना लोकांच्या या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यांच्या सभेतून लोक उठून जात आहेत हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आणि म्हणून या इंडिया या आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही मातबर नेते या ठिकाणी एकत्रित आले त्यांना महाराष्ट्रामध्ये जो काही आश्वासक चेहरा दिसतो तो म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिसत आहेत. कारण उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे शिवसैनिक ताकदीने जीवाभावाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर भारतीय जनता पार्टीचा देशात जर आशोमेघ कुणी रोखला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनीच रोखला होता. हे आपल्या लक्षात येईल. त्याचं कारण असेल की भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा त्यांचे आमदार निवडून आले होते. वास्तविक पाहता दोघांची युती होती आणि या युतीमध्येच लोकांनी दोघांनाही मतदान केलं. मग भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी शिवसेनेला केलं असेल, शिवसेनेच्या मतदारांनी भाजपला केलं असेल, परंतु त्यांची संख्या त्या ठिकाणी आली. पण जेव्हा मुख्यमंत्री पदाचा अर्धा काळ भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे हे बाजूला गेलेले. आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेतील असं वाटत असताना त्यांनी महाविकास आघाडी सोबत त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्यापासून रोखलं. जी भारतीय जनता पार्टी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक राज्यामध्ये आगेकूच करत होती, परंतु त्या ठिकाणचा अश्वमेघ रोखण्याचं काम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलं आणि तिथून पुढे भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी उदयास आली, सत्तेत आली आणि या ठिकाणी जनतेने ती स्वीकारली. हा संदेश संपूर्ण देशात गेला आणि शरदचंद्र पवार यांनी हा संदेश प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नेत्यांना, पक्षप्रमुखांना त्या ठिकाणी सांगितला आणि म्हणूनच त्याची परिणिती महाविकास आघाडी सारखीच परिणिती आता इंडिया आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या इंडिया आघाडीमध्ये सगळ्या विचारसरणीची माणसं, वेगवेगळे धोरणं असलेली माणसं एकत्र आलेली आहेत, वेगवेगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. फक्त यांचं ध्येय आणि उद्देश एक आहे, आपल्या राज्याचा विकास. त्यांची ध्येय धोरणं जरी वेगळी असली तरी भारतीय जनता पार्टीला देशामध्ये रोखणं हा प्रमुख कार्यक्रम त्यांचा आहे. कारण नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांची भारतीय जनता पार्टी जी देशामध्ये सत्तेत आहे ही हुकुमशाही पद्धतीनं कारभार करते आणि एक हुकुमशाही पद्धतीचीच राज्य आणि सरकार त्यांना भविष्यात आणायचंय आणि प्रत्येक राज्यात निवडून आलेल्या पक्षाला सुद्धा तोडाफोडा करून आपण स्वतः सत्तेत यायचंय ही नीती ते अवलंबतात असं विरोधकांचं मत आहे. आणि म्हणून त्या मतासोबत हे इंडिया गटातले सगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत आणि यांनी नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी यांना रोखण्यासाठी 2024 साठी अत्यंत मजबूत प्लॅन तयार करण्याचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की इंडियाची बैठक महाराष्ट्रातल्या मुंबईत जरी होत असली आणि मातबर नेते, मातबर पक्षाचे नेते जरी मुंबईत येत असले तर यामध्ये एक चेहरा हा महाराष्ट्रामध्ये आश्वासक दिसतोय आणि तो म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. विशेषतः उद्धव ठाकरे यांची भूमिका, हीच भूमिका जी असेल ती शिवसैनिकांना सुद्धा आवडलेली आहे आणि म्हणूनच शिवसैनिक हा मोठ्या ताकदीनं, मोठ्या विश्वासानं उद्धव ठाकरे जी भूमिका घेत आहेत त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतोय. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भोगावा लागेल आणि म्हणूनच भाजपचे होश या ठिकाणी उडाले असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावं लागेल. कारण म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते इंडिया गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल यावर तोडसूक घेताना आणि थैथाट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, यामध्ये जे दिसतं ते आपलं बोलणं, कर्तव्य आणि काम आहे असं माझं मत आहे. आपलं काय मत आहे या घटनेबद्दल आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. मित्रांनो, तुमच्या कॉमेंट्स आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात आणि तालुक्यातले प्रतिनिधी तुम्ही आहात. तुमची प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची ती एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे असं मी मानतो आणि तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहतोय. आपण तात्काळ लाईक आणि कॉमेंट्स करून आपलं मत या ठिकाणी व्यक्त करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.